नमस्कार. आज आपण भारतीय इतिहासातल्या एका अशा साम्राज्याची गोष्ट पाहणार आहोत ज्यानं दिल्लीच्या तख्तावर तब्बल 300हून अधिक वर्ष राज्य केलं. चला तर मग उलगडूया दिल्ली सल्तनतची ही रंजक कहाणी. हो, तब्बल 320 वर्ष. म्हणजे विचार करा, किती मोठा कालखंड आहे हा. पण मग प्रश्न हा आहे की एवढं मोठं 320 वर्ष टिकलेलं साम्राज्य एका दिवसात कसं काय संपलं? हेच समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. तर या कथेची सुरुवात होते 2 आक्रमणकर्त्यांपासून. दोघांचा मार्ग एकच होता, भारत. पण त्यांची ध्येय मात्र पूर्णपणे वेगळी होती. एक होता मेहमूद गझनवी, जो फक्त संपत्ती लुटायला आला. तर दुसरा होता मोहम्मद घोरी, जो इथे राज्य करण्यासाठी आला होता. आणि त्याच्या याच महत्वाकांक्षेने भारताचा इतिहास कायमचा बदलून टाकला. तराईंच्या पहिल्या लढाईत पृथ्वीराज चव्हाणांकडून पराभव पत्करल्यावरही घोरी थांबला नाही. तो दुसऱ्याच वर्षी परत आला आणि यावेळी मिळवलेला विजय हा भारताच्या इतिहासातला एक टर्निंग पॉइंट ठरला, ज्याने तुर्की सत्तेसाठी दिल्लीचे दरवाजे उघडले. आणि ह्याच विजयातून जन्म झाला दिल्ली सल्तनतचा. त्यानंतर पुढची 3 शतकं म्हणजे तब्बल 320 वर्ष एकामागोमाग एक 5 घराण्यांनी दिल्लीच्या तख्तावरून राज्य केलं. गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोदी. आता गंमत बघा, सल्तनतचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक होता, पण त्याने लाहोरमधून राज्य केलं. खरी सत्ता दिल्लीत आणली ती त्याचा उत्तराधिकारी इल्तुतमिशने. म्हणूनच त्याला सल्तनतचा खरा संस्थापक मानलं जातं. ह्याच काळात इतिहासात काहीतरी अभूतपूर्व घडलं. रझिया सुलताना, सल्तनतची पहिली आणि एकमेव महिला शासक, तिनं सरदारांना बाजूला सारून थेट जनतेकडे न्यायाची मागणी केली आणि सिंहासन मिळवलं. यानंतर आला सुलतान बलबन. त्यानं ठरवलं की सत्ता अशी मजबूत करायची की कोणीही आव्हान देऊ नये. त्यासाठी त्यानं 3 गोष्टी केल्या. 1. दलचालिसा म्हणजे 40 शक्तिशाली सरदारांचा गटच मोडून काढला. 2. रक्त आणि लोह हे कठोर धोरण वापरून विरोधकांना चिरडलं. आणि 3. सिजदा आणि पायबोससारख्या प्रथा सुरू करून स्वतःला जवळपास देवाचा दर्जा दिला. पुढे खिलजी आणि तुघलकांच्या काळात सल्तनत आपल्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचली. पण गंमत म्हणजे याच शिखरावर तिच्यातल्या सगळ्यात मोठ्या कमतरताही उघड झाल्या. अलाउद्दीन खिलजी एक जबरदस्त प्रशासक होता. त्यानं एका बाजूला साम्राज्याचा विस्तार केला तर दुसऱ्या बाजूला बाजार नियंत्रणाचा कायदा आणून महागाईला लगाम घातला. सैन्याचा खर्च भागवण्यासाठी त्यानं कठोर कर प्रणाली लागू केली. किती कठोर? तर विचार करा, शेतकऱ्याला आपल्या एकूण उत्पादनाचा अर्धा हिस्सा म्हणजे तब्बल 50% कर म्हणून द्यावा लागत होता. पण खिलजीनंतर आलेला मोहम्मद बिन तुघलक हा इतिहासातलं एक मोठं कोड आहे. तो त्या काळातला सर्वात सुशिक्षित सुलतान होता, पण लोक त्याला वेडा सुलतान म्हणायचे. का? कारण त्याच्या कल्पना खूपच भन्नाट आणि वेळेच्या पुढे होत्या, पण त्यांची अंमलबजावणी पूर्णपणे चुकली. दुष्काळात कर वाढवला, राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली, सांकेतिक चलन आणलं, पण बनावट नाण्यांवर नियंत्रणच ठेवू शकला नाही. त्याचे सगळेच प्रयोग फसले आणि राज्यात गोंधळ माजला. आणि ह्याच फसलेल्या प्रयोगांपासून सल्तनतच्या पतनाची म्हणजे तिच्या अस्ताची सुरुवात झाली. सल्तनत इतकी कमकुवत आणि लहान झाली की लोक तिची चेष्टा करायचे. एक म्हणच प्रचलित झाली होती की शहेनशहाचं राज्य कुठून कुठपर्यंत, तर दिल्लीपासून पालमपर्यंत. आणि मग 1398 साली दिल्लीवर एक महाभयंकर संकट कोसळलं. तैमूर नावाचं एक वादळ आलं, ज्यानं दिल्लीला अक्षरशः लुटलं, जाळलं आणि उद्ध्वस्त करून टाकलं. या आक्रमणानं सल्तनतचा कणाच मोडला. यानंतर सल्तनत कशीबशी आणखी 2 घराण्यांपर्यंत टिकली, पण तिचा शेवटचा अंक आता लिहिला जाणार होता. शेवटचा सुलतान होता इब्राहिम लोदी. तो इतका गर्विष्ठ होता की त्याचे सरदारच त्याच्यावर नाराज होते आणि त्यांनीच त्याच्या विरुद्ध कट रचला. थेट बाहेरच्या बाबरला त्याला हरवण्यासाठी आमंत्रण दिलं. आणि मग आली 1526 सालची पाणीपतची पहिली लढाई. एका बाजूला इब्राहिम लोदीची 1 लाखाची प्रचंड फौज, तर दुसऱ्या बाजूला बाबरचं फक्त 15,000चं सैन्य. पण बाबरकडे 2 अशा गोष्टी होत्या ज्यांनी सगळं चित्रच पालटून टाकलं. एक म्हणजे तोफखाना, ज्याच्या आवाजाने आणि माऱ्याने लोदीचे हत्ती सैरभैर झाले.
आणि दुसरी म्हणजे तुलुगमा नावाची जबरदस्त युद्धनीती, ज्यात शत्रूला चारी बाजूने घेरलं जायचं. परिणाम? काही तासांतच लढाई संपली, इब्राहिम लोधी मारला गेला आणि तब्बल 320 वर्षे दिल्लीवर राज्य करणारी सल्तनत एका दिवसात कायमची संपली. आणि इथेच आपण आपल्या मूळ प्रश्नावर परत येतो. सल्तनतचा अंत खरंच फक्त बाबरच्या तोफांमुळे झाला, की अंतर्गत कलह, चुकीची धोरणं आणि सततच्या बंडाळ्यांनी तिला आतून इतकं पोखरलं होतं की तिचं पतन अटळ होतं? याचा विचार नक्की करा.